हे बघा मैत्रिणींनो, ही आमची मशीन आणली आम्ही जुन्या घरात होती ती. आणि आता मी तुम्हाला म्हणजे मी शिकणार आहेत, मलाही खूप वर्ष झाली आता चालवून, पण तुम्हालाही दाखवते आणि मीही बघते चालवून की ती कशी चालते म्हणून. आणि मी विसरली होते. आता सुरुवात करूया, कारण आपल्याला छोटे मोठे कपडे सिलाई करायला लागतात म्हणून आम्ही ही मशीन त्या दिवशी कल्याणला गेलो तर आमची मशीन घेऊन आलो. ती बाई चालवत होती तिथे आमची भाडेकरू, पण तरी आम्ही म्हटलं आम्ही घेऊन जातो, बघतो आता ही कशी चालते. आणि हीच म्हणजे कसं याची पूर्ण प्रोसिजर आहे तेही मी विसरली आहे आता, पण तरी मी प्रयत्न करते आणि बघते करून आणि ते तुम्हालाही दाखवते, तुम्ही बघा. हे बघा मैत्रिणींनो, हे असं बॉबिन असतं, ते आपण असं एका स्क्रूड्रायव्हरमध्ये घ्यायचं, थोडं धागा लपटून घ्यायचा आणि मग मशीन चालवून त्याला असं बॉबिन पूर्ण धाग्याने घट्ट भरून घ्यायची, असं खेचून धागा. हे बघा मैत्रिणींनो, हे बॉबिन, हे केस आहे, हे बॉबिन आहे. यात आपण असं धागा भरलाय. आता हा ह्याला इथे टाकायचं आणि हा धागा आहे ना तो यातनं काढायचा, असं इथून असं काढून आणि याला असं वर करायचं, असं वर करायचं. आणि आता ही जी बॉबिन आहे, ह्या बॉबिनला ह्या मशीनच्या इथे खाली ही अशी जागा असते, बॉबिन टाकायची, एक केस आणि बॉबिन टाकायची, त्यामध्ये याला असं फिट करायचं. हे थोडं अवघड जागा इथे, तर हे दिसत नाही आहे तुम्हाला व्यवस्थित, आणि ही बॉबिन अशी फिट करायची, याच्यामध्ये ही फिट करायची. अशी जागा असते बॉबिनची आणि बॉबिन केस लावायची. इथे मशीनमध्ये गोल असं राऊंड असते, त्यामध्ये ही बॉबिन अशी बसवायची. हे बघा इथे हे असं असते मशीनच्या वर, त्यामध्ये असं रील अडकवायचं. नंतर सर्वात आधी या होलमध्ये धागा टाकायचा. नंतर या तारेतून असं घेऊ आणि एक असं हे गोल असं वर इथे काढायचं आणि मग तोच धागा या होलमध्ये इथला हे आहे याच्यात. आणि आता हा जो आहे ना, हा थोडा कठीण आहे स्प्रिंग, ह्याच्यामध्ये धागा जायला जरा वेळ लागतो. या स्प्रिंग मध्ये झाल्यावरती एक खाली परत स्प्रिंग आहे, हा छोटा. असं हे याच्यामध्ये असं करायचं आणि असं ओढायचं, तर हे या स्प्रिंगमध्ये पण आला धागा. आता ह्या सर्वात लास्ट, आता हे सुई फार कठीण आहे, एक दिसत नाही, खूप बारीक असते सुई, पण प्रयत्न करायचा आपण आणि त्यामध्ये धागा ओढायचा. थोडा वेळ लागतो, कारण आता आपले डोळे उत्पन्नाचे गुण गेले जातात, तर डायबिटीज झालेली डोळे अजिबात कमी दिसतात, पण तरी चष्मा वगैरे घालून किती कठीण आहे. मला तर अर्धा तास लागून जातो ह्या सुईमध्ये धागा टाकायला. नाही तर मग आपल्या मुलांना सांगायचं सुईमध्ये धागा टाकून दे म्हणून. हे बघा गेला मैत्रिणींनो, प्रयत्न केला तर होतं सर्व काम, प्रयत्न करत राहायला पाहिजे खरं म्हटलं तर. हां, आणि आता थोडं मशीन फिरवायचं आपण आणि
बॉबिनचा धागा वर येतो मग. हे बघा, हे काळा धागा वर आला. हा बॉबिनचा पण धागा वर आला. आता या धाग्याला इथे इथे असं करायचं. हे दोघं धागे मागे टाकायचे. आता ही पूर्ण प्रोसिजर पूर्ण झाली. धागा ओढायची मशीनमध्ये, सुईमध्ये पूर्ण मशीन. आता हे झालं. आता आपण कापड घेऊया, जे कापड शिवायचंय ते. असतं बॉबिन सर्व आम्ही भरलं आणि आता प्रॅक्टिस करतोय की मशीन चालतंय का नाही चालतंय. कारण ही मशीन होती 3 वर्षापासून बंद म्हणजे आमच्या भाडेकरूकडे ठेवली होती. आम्ही जुन्या घरात ठेवली होती, तर ती बाई चालत होती याला. पण आता आम्ही म्हटलं आम्ही इथे खूप लांब जावं लागतं, आम्हाला पैसे द्यावे लागतात भरपूर, 100 रुपये प्रत्येक सिलाईला. म्हणून आम्ही म्हटलं आम्ही घेऊन येतो आणि मी माझ्या सुनबाईला शिकवते. मी आता ती घरात बसून सिलाई पण मारत जा. थोडंसं दिवसभर काय ऑफिसचेच थोडे काम करणार, ती थोडं बाहेरचे पण कामं शिकली पाहिजे तिने. म्हणून मशीन घेऊन आलो आम्ही आणि तिला म्हटलं तू आता चालव. तिला चालवून दाखवते मी थोडंसं. हे बघा छान येते आमची सिलाई पण. आणि तिला चालवायला पण शिकवतोय. ही बघा, ही मशीन सिलाई बघा म्हणून. ही बघा छान येते. खूप वर्षांनी चालवतोय आम्ही. प्रॅक्टिस नाही आहे आम्हाला अजिबात, पण आम्ही शिकतोय चालवून मशीन. आणि प्रयत्न करू आम्ही. आणि हिला पण हे बघा मागून पण सिलाई बघा छान येते सिलाई. आता हळूहळू. आणि हे पण आहे. आणि आम्ही आता काळा पांढरा बॉबिनला काळा दोरा बांधलाय आणि व्हाईट वरती आहे. पण आम्ही आता सेम घेऊ धागा. आम्ही आधी बघून घेतला. आता हाताची मशीन. आता हे बघा, हा माझा प्लाझो आहे, तो आम्ही शिवून बघतोय येतो का. आता हा कापड असं जिथे फाटलेलं आहे ना आपलं, हे कापड असं लावायचं आणि हे मशीनचं इथे मागे एक हे असते ते, हे असं त्याला असं खाली टाकायचं म्हणजे ते कापड आपलं फिट्ट बसलं त्यामध्ये. सिलाई म्हणजे आधी बघतोय सिलाई येतं का व्यवस्थित, मग अगदी छान कपड्यावरती मारूया. वर करायचं, सुई थोडं वर करायची, हा धागा घ्यायचा आणि इथून कापायचा आपण धागा, जेणेकरून परत आपल्याला हा धागा मागे टाकता येईल. तर बघूया आपण आली का सिलाई. हे बघा आता थोडं व्यवस्थित आली आहे बघा. ही व्हाईट आहे आणि ही ब्लॅक आहे बघा. ब्लॅक अगदी बरोबर आली आहे. हे बघा, हे आम्ही तुम्हाला मुद्दाम व्हाईट वरती करून दाखवतो तर सिलाई येते का. आली आहे सिलाई ना, घट्ट आली आहे आता. हे बघा आता अगदी बरोबर आली आहे सिलाई. व्हाईट पण आली आहे आणि व्हाईट पण छान आली आहे, फिट आली आहे आणि ब्लॅक पण आली आहे. हे बघा